नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर फुले पाटील, युती जिल्हा प्रमुख, शिवसेना युती जिल्हा प्रमुख परभणी। ज्या पीडित महिला आहेत सुभद्रा उत्तम सुरवसे यांचं हे राहणार गाव पिंपळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी। हे दोघं नवरा बायको शेती करतात, त्यांचा मुलगा सुद्धा शेती करतो। हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, पण आज ह्यांच्या शेतात जायलाच ह्यांना शेत रस्ता नाहीये। ह्यांच्या शेतात जाताना जे मध्ये शेतं आहेत लक्ष्मण रामभाऊ सुरवसे, गोपाळ लक्ष्मण सुरवसे आणि वैजनाथ सुरवसे यांच्या मालकीचे हे तिघं जण ह्यांच्या शेत रस्त्याला जाताना ह्यांना अडवत आहेत, मारहाण करत आहेत की तुम्ही इथून शेतात जाऊ नका। त्याच्यामुळे ह्यांना आज खूप प्रॉब्लेम होत आहेत। जेव्हा हे येऊन तहसीलदार साहेबांकडे ह्यांनी कंप्लेंट केली आणि तिथे एक अर्ज दाखल केला की आम्हाला शेतात जायला रस्ता नाही, तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या। तो अर्ज त्यांनी इथं मंजूर केला। परत याच जे हे आरोपींचं नाव घेतलं मी, ह्याच आरोपींनी परत अपील केलं हायकोर्टामध्ये। तो अपीलचा निर्णय पण आपल्याकडून आला आणि मान्य हायकोर्टाने पण आपल्याकडूनच निकाल दिलाय की हे जे शेतकरी आहेत ह्यांना शेतामध्ये जायला रस्ता मोकळा करून द्या। पण हे आरोपी आज हायकोर्टाचा अपमान करत आहेत आणि त्या आदेशाचं उल्लंघन करून ह्या लोकांना शेतात जाऊ देत नाहीयेत। जेव्हा हे लोक इथं तहसीलदार साहेब, परत भूमी अभिलेखचे काही कार्यालयामधले लोक आणि 4 पोलीसवाल्यांचा SP ऑफिसला यांनी भत्तासुद्धा भरला, त्याची अमाऊंट 26,700 रुपये। आज सर्वसामान्य माणसांनी 26,000 रुपये फक्त 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता भरलेला आहे। पण आज तिकडे नेऊन सुद्धा हे जे आरोपी आहेत त्या ह्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिकडून हाकलून दिलं, शिवीगाळ करत। आणि जेव्हा आम्ही त्या कर्मचाऱ्यांना म्हटलं की साहेब तुम्ही त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर FIR नोंदवा, तर हे कर्मचारी सगळे वापस आले, ह्यांनी FIR नोंदवला नाही। आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनकडे जातोय, माननीय SP साहेबांकडे येतोय, सगळे एकमेकांवरती हा विषय ढकलून देतात की ते कारवाई करतील, पण या लोकांना आज न्याय भेटत नाही। त्याच्यामुळे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यायला आलो आहेत आणि हे शेवटचं निवेदन आज आम्ही दिलं आहे। आज जर ह्या 2-3 दिवसात ह्याच्यावरती कसली कारवाई झाली नाही तर हे लोक आज इथं म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच इथं उपोषणाला बसणार, कारण की शेतात नाही गेलं तर ह्यांना आज उपासमारीची वेळ येते आणि जर शेतात गेलं तर ते लोक ह्यांना मारहाण करत आहेत। ह्यांनी त्या लोकांवरती एक FIR पण लॉन्च केला, कारण की त्या लोकांनी ह्यांना मारहाण केली होती। त्या गावाला याच्यावरून टाके सुद्धा पडलेत मारहाण होऊन। एवढी गंभीर परिस्थिती आहे तिथं की गेलं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो। त्याच्यामुळे आमची शासनाकडे विनंती राहील की लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई करा, कारण की हा जो माणूस आहे गोपाळ, हा माणूस मागच्या 5 वर्षामध्ये गावचा सरपंच होता आणि त्याच्यामुळे त्या माणसाची दहशत आहे। आज या कर्मचाऱ्यांना वापस पाठवायचं आणि शिवीगाळ करायची एवढी हिंमत या लोकांकडे येते कुठून? आज तुम्ही कायदा सुव्यवस्था काही ठेवता की नाही, मान ठेवता की नाही आज कोर्टाचा, म्हणून आम्हाला प्रश्न पडत आहे। त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे येऊन ही विनंती करत आहे की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तुम्ही दखल द्या आणि त्या लोकांवरती FIR नोंदवून घ्या। इथे वरच लावा काय इथे पदराला लावा खाली नाही बघा तुम्ही सांगा काय होते नाव काय म्हणलं? सुभद्रा उत्तमराव सुरवसे। काय होतंय आपल्याकडे? रस्त्यात जाऊ देत नाहीत, रस्ता अडवते, रस्त्याने जायला देत, हाण मारते, धमकी देत। कोर्टाचा आदेश असला तरी बी रस्ता खुला होत नाही, कारण आम्हाला समजत नाही काय आता काय म्हणणं, आम्हाला रस्ता द्यावा ही रस्ता एवढीच द्यावा. आमची। शासकीय रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती आमची। नाही जर रस्ता केला तर आम्हाला उपोषण बसायची वेळ येईल। आता डबल कशा आज तुम्ही बघत आहात जे लोक कायद्याचं पालन करतात त्यांच्यावरती ही वेळ येते, त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होतोय। पण आपल्याला या गोष्टींवरती आवाज उचलायची गरज आहे, कारण की आज जर तुम्ही केलं नाही तर हे तुमचा फायदा घेणारे आणि तुम्हाला त्रास देणारे लोकांची संख्या खूप वाढली आहे। त्याच्यामुळे तुमच्यावर अत्याचार होत असेल तर आवाज उठवा, तुम्हाला नसेल जमत तर आम्हाला सांगा, तुमच्यासाठी आम्ही इथे लढायला आहोत आणि शासन प्रशासन तुमच्याकडून आहे, सरकार तुमच्याकडून आहे। आम्ही तुमच्यासाठी इथं मदत करायला तुम्हाला येऊ, तुम्ही तुमचा विषय मांडायला समोर या। आज ह्यांची पण आम्ही इथं घेऊन आलोय कंप्लेंट आणि ह्याचा पण आम्ही सोक्ष लावल्याशिवाय सोडणार नाही। झालं नाही तर आम्ही इथं उपोषणाला बसतो आणि ह्याच्यासाठी प्रशासन जिम्मेदार राहील।